मम्मा मी जरा बाहेर जाऊन येतो, हवं तर लगेच येईन परत. का रे, काही महत्वाचं काम आहे का? नाही महत्वाचं असं नाही, पाऊस पाऊस पडलाय ना, छान वातावरण झालं असेल बाहेर, जरा फिरून आलो असतो. हो ना, आपल्या भागात पावसात फिरणं म्हणजे मस्त मज्जा असते. सगळीकडे कसं हिरवं 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 असलं ना तरी आजारी पडायचे जाम चान्सेस असतात समोर. ऐका, अरे मम्मा मला अजिबात बरं वाटत नाहीये रे समर. अरे तुझ्याशी बोलले ना की मला बरं वाटतं रे बाळा. आज प्लीज तू कुठे जाऊ नकोस, घरीच थांब. हा, मग कधी करूया सुरुवात? राजकारणात जास्त वेळ गेलेला चालत नाही ना. हो ना, नाहीतर माझ्यासारखी अवस्था व्हायची. मम्मा मी अजून काही विचार केलेला नाहीये यावर, मला थोडा वेळ हवाय. घे, भरपूर वेळ घे, काही घाई नाहीये आपल्याला. मम्मा अरे समर, कुठे निघालायस? बाहेर विचार करायला, जरा शांतता हवी. अरे हो, चालेल ना, मग रूम मध्ये जा, शांतपणे विचार कर, काही गडबड नाहीये. दुपारपर्यंत कळवलंस तरी चालेल. ठीक आहे. हे घ्या. हे तुमचा. कदम काका, अहो तो ड्रायव्हर कुठे आला नाही व्याज कामाला? आलाय की. मग कुठे आहे तो? मगाशी तिकडे काम करत होता, आता कुठं आहे कुणास ठाऊक. तू माझा मला डबा दे, मला भूक लागली. मग जाधव साहेब कुठे आहेत? त्यांचा डबा. जाधव साहेब, जाधव साहेबांचा बी दे माझ्याकडे, मी देतो त्यांना. दे दे. बर, हे घ्या. ड्रायव्हर, ए ड्रायव्हर. हा बोला की. तू नाही, मी ड्रायव्हरला हाका मारते. मीच आहे ड्रायव्हर. तू नाही रे बाबा माझा ड्रायव्हर. असं आहे का? साहेब, अहो तुम्ही का ड्रायव्हरचं काम करताय? तो ड्रायव्हर कुठे आहे? अहो साहेब, कुठे आहे ड्रायव्हर? साहेब, झाडं सांगितले झाडायला पाहिजे. मला झाडायला सांगितले, मला झाडायला सांगितले. मॅडम झाडणार आहे मी. जाधव साहेब काय अवतार केलाय? चला जेवून घ्या, चला. नाही नाही, तुम्ही चला जेवून घ्या म्हणतोय ना. मला झाडायला सांगितलं मॅडमनी, झाडायला सांगितलं मला मॅडमनी. हॅलो. हॅलो बबन्या, कुठे आहेस तू? हे काय बंगल्यावर? काय करतोय?
काय नाही करंट चेक करत होतो. अरे तो ड्रायव्हर कुठे आहे रे? हाय ते की सगळे इथं का ग? तो परत तिथेच आला का? मी त्याला इकडे कामाला लावलं तो तिथं काय करतोय रे? थांब मी आलो बघतेस त्याला. नाही सुमे, तो ड्रायव्हर नाही इथं. म्हणजे साहेब नाही ते इथं. म्हणजे बाकीचे सगळे ड्रायव्हर आहेत ती, पण तुला पाहिजे का नाही तो ड्रायव्हर नाही. मग तो कुठे गेला? आता काय मानती? तो बंगल्यावरच असणार. थांब मी आलीच बंगल्यावर. नाही सुमे, मी इथंच आहे. तू बंगल्यावर येऊ नको. साहेब नाही ते इथं. मी त्यासाठी एवढा डबा घेऊन आले आणि तो परत गायब झाला का? मी बघतो इथं, पण तू नको येऊ इकडं. बर मला सांग मग फोन करून. हा सांगतो. ठेवू का सुमे? हा ठेव. पण सांग हा. हा. आज ह्याला उपाशीच ठेवणार. किती बी सांगितलं तरी पालत्या घड्यावर पाणी. पण पोरग तसं काम चुकार वाटत नाही. कारखाना झाडला, साहेबांनी चहा केला नाही, काम चुकारपणा करतोच तो. साहेबांच्या हातात झाडू दिला त्यानं, म्हणजे काम चुकारच. आज त्याला मी उपाशी ठेवणारच. काय पाहिजे? धोतला, दूध बतल, किला, तत्ती दाबेली, पोहे, उपीत का मोसंबी दूध? काय पाहिजे? तांदा. पण हे सगळं काय आहे? ताई मॅडमनी सांगितलंय की तुम्हाला थदलं खोलीत आणून द्यायचंय. काय? चला मी बाहेर येतो. नाही, ताई मॅडमने सांगितलंय तुम्हाला कुठं बाहेर जाऊन द्यायचं नाही. काय? तुम्हाला जे पाहिजे ना ते रूम मध्ये आणून द्यायला सांगितले. असं का सांगितलं असेल मम्मानी? काय असं चोरासारखं काय बघतोस? नाही, ते समर साहेबांना निरोप सांगायचा होता. काय निरोप? ते हे काय हे काय दिव्यात करंट येत नाही, म्हणजे येतोय. अच्छा, तर मालक कोण आहे? कोण आहे? मी. हा. त्यावर तुला जे काय सांगायचं ते कुणाला सांगायचं? कुणाला? मला. हा सांग. दिव्यात करंट येत नाही. कळलं मला. तू आता काय करणार? काय? जा आपल्या गाड्यांचे सगळे टायर व्यवस्थित आहेत का नाही बघून ये. जा. हा. जा. मामासाहेब, सगळे टायर जागच्या जाग्या आहेत. आणि नटबोल्ट ते मोजलेस का? अरे परवा घरात चोर शिरले होते. टायर ठेवून नटबोल्ट नेले असतील तर जा बघून ये. आणि कुणाला सांगणार? कुणाला? चोरी झाली असेल तर मला सांगायचं. हो. हा? जा नटबोल्ट बघून जा. हो. चल. आला परत. काय असू मिळलं तर गडबडीत गडबड असते सगळी. समोर साहेब असून सांगाय पाहिजे, नाहीतर ही बाया बंगल्यावर याची. काय रे बाबने, चोरासारखं का शिरतोय घरात? कोण नाही. नाही काय, मी आत्ताच बघितलं. जाऊ दे, आता आलायस तर माझं एक काम कर. काय? मागच्या बाजूला एरंडाचं झाड आहे ना, त्याची पानं घेऊन ये जा. का? अरे
अरे एरंडाला फळ चांगलं येतं, तुझ्या मामासाहेबांना खाऊ घालायचे. कशाला? तुला सांगितलंय ना तेवढंच कर. जा. होय आता काय वर जाऊन मग गेलं तर चालतंय का? वर कशाला? ते हा, अयो लय थंड वाजते बाहेर आहो. थंडी वाजती? हो. सांगू का ताई मॅडमना? कायमच वर जाशील मग. सांगितलेलं काम कर, जा. हो. थंडी वाजती म्हणे. हा, घ्या. आणि इकडं आणि जरा नीट काम कर. हो. अयो अयो सुमीचा फोन आला. आता काय करू? काय सांगायचं हिला? अयो परत आला. आता काय सांगू? हॅलो. काय रे बाबन्या, आज संध्याकाळचं जेवण बनवू का नको? कुठे आहे तुझा साहेब? हे काय हुडाकतोय? फक्त दोन मिनिटं दे मला. मग तू कुठे आहेस? हे काय साहेबांनी हुडाकतोय मी. मला गॅरंटी आहे तो बंगल्यावरच असणार. थांब मी जाते तिकडं. नाही नको, मी बांगल्यावरच आहे की. तू तर त्याला हुडकत होतास ना, का तू बी थापा मारायला लागलास आता? नाही मी साहेबांनी हुडकून मग बांगल्यावर आलोय. तुम्ही मला 2 मिनिटं दे, फक्त 2 मिनिट. 2 मिनिटं बघ, नाही तर काय खरं नाही तुझ्या साहेबाचं. मी नाही गेलो तर सुमित जीव घेणार आहे माझा. आई ग, आई ग, डोकं दुखतंय ग. अनुराधा, असा अचानकच कसा ताप आला तुला? आता ताप काही निमंत्रण देऊन येणार आहे का? तेही खरं आहे म्हणा. पण मी काय म्हणतो अनुराधा, समरला हे सगळं नाही पटणार आणि झेपणारही नाही. तुम्हाला विचारलाय का सल्ला? नाही, ठीक आहे, तू काहीतरी विचार केलाच असतील ना. काय भाऊजी, तुम्ही कुठे चालले? ताईला इथं ताप आलाय, तिने काय खाल्लेलं नाही आणि तुम्ही तिला सोडून चाललोय. दुसऱ्यांना ताप देणाऱ्यांना ताप येतो असं कधीतरीच होतं नाही का? काय बोलताय भाऊजी तुम्ही? ताई तुमच्यासाठी एवढं सगळं करते आणि तुम्ही तिच्याबद्दल असं बोलताय? हे ऐकायच्या आधी माझे कान का कापले गेले नाहीत असं वाटायला लागले मला. तसं नव्हतं म्हणायचं मला. तू तुझ्या ताईची काळजी घे आणि काय लागलं तर सांग मला. आई ग, आई डोकं इतकं दुखतंय, काही कळतच नाही. अजिबात काही सुचत नाहीये. आई ग, ताई बस मी एकटाच आहे. आला का समोर? पण चाललंय ते एकदम चांगलं चाललंय. असाच इमोशनल ड्रामा करत राहा आणि तुला काय पाहिजे ते समरकडनं काढून घे. आला. आई ग, आई डोकं दुखतंय ग. आई ग, ताई किती हाल करून घेते स्वतःचे. अगं दया येते तुझी मला. का काळजी करतेस एवढी? नरसू, अरे या घरात तुलाच काय ती माझी काळजी रे. तूच मला समजू शकतोस. आई ग, मम्मा, मला बाहेर जायचंय. अरे हे बघायच्या आधी माझे डोळे का नाही फुटले? आत्ताच तुला या अवस्थेत सोडून भाऊजी वर विश्रांतीला गेले, परत हा समोर म्हणतोय मला बाहेर जायचंय. त्यात तू तापानी फणफणलेली. काय चाललंय ताई? कसं होणार तुझं? काय झालं मामा? काही नाही रे. अगं काही नाही कसं ताई? अगं किती तापलंय तुझं अंग. अंड फुटलं तर आमलेट होईल तुझ्या अंगावर. किती तापलंय तुझं अंग, चटका बसतोय. मम्मा, मेडिसिन्स घेतलीस ना तू? हं? आणि डॉक्टर? अरे समर बाळा, डॉक्टर काय, औषध काय, कशाचाच काही उपयोग होणार नाहीये. तू इथेच थांब, मग मी लवकर बरी होईन. हा, आतापर्यंत 1000 वेळा ताईने तुझं नाव काढलंय. तू थांब रे बाबा समर तिच्या बरोबर, तरच तिला बरं वाटेल. प्लीज. आज जर सुमीने मला कारखान्यावर बघितलं नाही तर काय खरं नाही. अरे बाळा,
तू घरात नसतोस ना तेव्हा इतकं एकटं एकटं वाटतं ना. तू इतके वर्ष शिक्षणासाठी दूर होतास म्हणून मी गप्प राहिले, पण आता मी तुला कुठेही जाऊ देणार नाहीये. तू इथेच राहा आमच्या सोबत. मग इथे राहून काय करणार आहे अगं मी? राजकारण. हा ताई, राजकारण. राजकारणात आपल्या इतक्या पिढ्या गेल्यात. तू पण. मम्मा मला काही इंटरेस्ट नाहीये राजकारणात, ते सोडून बोल. आई ग आई, आई कळाली ग. समर समर बघ रे, किती डोकं दुखतंय तिचं. कसं व्हायचं या अवस्थेत तिचं. तू तिच्यासाठी तरी निदान हो म्हण रे. हॅलो. कुठे आहे तुझा साहेब? हो डाकतोय 2 मिनिटं फक्त. 2 मिनिटं म्हणून 2 तास घालवलंच माझं. गरीब बिचारा पोरग म्हणून मी त्याला कामाला लावलं आणि त्यानं असं केलं. सुमीची मान खाली गेली या ड्रायव्हर मुळे. त्या साहेबाच्या हातात त्यानं झाडू दिला आणि माझा दिलेला शब्द मी मोडला. मी ते येण्यासारखी वाट बघत बसली त्याची. अगं सुमे, कुठेतरी अडकला असतील साहेब. बसलंय झालं तुझ्या साहेबाचं कौतुक. आता हितनं पुढे त्या ड्रायव्हरचं तोंड बी बघणार नाही सुमी. सुमे हॅलो. ठेव का. लक्ष्मण काय? अरे ताई मॅडम म्हणत जा की बाबा. तर नाही काय? माझं एक महत्वाचं काम आहे, करणार. काय 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 समर साहेबांनी एक निरोप द्यायचा आहे. येशील? मी थमल साहेबांच्या खोलीत आता जाऊ. पाणी घेऊन जा, जेवण घेऊन जा, बडीशेप घेऊन जा, काय पण घेऊन जा, पण जा. हे महत्वाचा निरोप आहे, तेवढा देशील? एवढाच महत्वाचा आहे. मग तू आता का नाही जात जायलेत? अरे घरातल्या कोणालाच कळायला नाही पाहिजे. समर साहेबांचा खाजगी निरोप आहे, तेवढा जा आणि देऊन ये. मामा साहेबांनी आणि ताई मॅडमला पण कळायला नाही पाहिजे. काय भांजलताय? ती जाऊ दे, तू करणार का नाही सांग ना. तू आपला मान होते, तू म्हणशील ते थकलं. तू थांब पत्त काय निलोपे. समर साहेबांनी सांगायचं, सुमी तुमचं तोंड पण बघणार नाही. सांगशील? परत ताण. सुमी तुमचं तोंड बी बघणार नाही. ताणतो. हा जा लवकर सांग, जा लय अर्जंट आहे. जा लवकर. थमल साहेब आत येऊ ता. कशाला? तुम्हाला काय पाहिजे ता? पाणी, जेवण, दूध? नाही, दूध नको, सकाळी प्यायलंय मी. दूध नाही, दूध मोसंबी दूध. नाही नकोय. बली तेपतली. अरे नकोय रे बाबा, जा बघू तू. थमल साहेब आत येऊ ता. आता कशाला? तुम्हाला निरोप द्यायचा आहे. हात दिले तुमच्या ताती. ये आते. निरोप आहे. निरोप? हा. काय? तुम्ही तुमचं तोंड बी बदणार नाही. काय? तुम्ही तुमचं तोंड बी बदणार नाही. मी माझं तोंड बघणार नाही. काही काय बोलतोयस? तसं नाही.
तुम्ही तुमचं तोंड बी बांधणार नाही. अरे मी माझं तोंड का बघणार नाही बाबा? तर नाही तुम्ही तुमचं तोंड बी बांधणार नाही.